वाशिमच्या वनोजा गावातील रस्त्यांची दुरावस्था, पावसामुळे गावातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे। अमरावतीच्या एरंड गावामध्ये रस्त्यांची अवस्था बिकट, रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास। चिखलातून शाळेची वाट, थर्डच्या चिमुकल्यांचा शिक्षणासाठी संघर्ष, रस्त्याची दुरावस्था दूर होऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग कधी मिळणार असा ग्रामस्थांकडून सवाल। पुण्यात ऐतिहासिक शनिवारवाडा देशभक्तीपर गीतांनी दुमदुमला, स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त सीआरपीएफ बँडची शानदार प्रस्तुती। नंदुरबारच्या घोटाणे गावात हर घर तिरंगा अभियान, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घोटाण्यात तिरंगा रॅली। अकोल्यातील मूर्तीच्या पुरात तिरंगा रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। छत्रपती संभाजीनगरमधील कृष्णेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी व्हीआयपी दर्शन बंद, होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय। कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी यंदाही शिवसेना एक्सप्रेस, शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासियांसाठी खास भेट। शिवसेना एक्सप्रेसमधून करता येणार मोफत प्रवास, 12 सप्टेंबरला दादर ते कुडाळपर्यंत शिवसेना एक्सप्रेस धावणार। ठाणे जिल्ह्यातील भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारा, भाजपा आमदार निरंजन डावखरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने ठाणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। भंडाराच्या मोहाडी नगरपंचायतच्या उपाध्यक्षपदी मनीषा गायधने यांची निवड। सचिन गायधने यांच्यावरील अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर 13 ऑगस्टला उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया। 600 कोटींच्या एमआरडीपी प्रकल्पाची वर्क ऑर्डर देण्याचा महासभेत निर्णय। सत्ताधारी आणि विरोधकांचाही महासभेत गोंधळ, तर भाजपाकडून प्रकल्पाला वर्क ऑर्डर देण्याचा विषय सर्वानुमते मंजूर। सांगलीच्या तासगावच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनमधील विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या, तक्रार करूनही प्राचार्य लक्ष देत नसल्याचा आरोप। तुकाराम मुंढेंनी लक्ष देण्याची मागणी। मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता। रिक्षाच्या भाड्यात 1 रुपयांची वाढ, तर टॅक्सीच्या भाड्यात 2 ते 3 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता। सिद्धिविनायक मंदिरात जेवण बनवणाऱ्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू, जेवण बनवताना उकळलेल्या पाण्याचा टोप अंगावर पडला। सचिन रसाळ असं कर्मचाऱ्याचं नाव। कोल्हापुरातील सैनिक टाकळी इथली प्रस्तावित एमआयडीसीला स्थानिकांचा तीव्र विरोध। 15 ऑगस्टला शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा। भंडाऱ्यात उमेदच्या निधीच्या गैरव्यवहाराचा आरोप। प्रभाग संघाच्या खात्यावर आलेला निधी टायर दुकानाच्या माध्यमातून वळवल्याचा आरोप। संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी। यवतमाळच्या उकणी पुनर्वसनाच्या प्रश्नाला मिळणार वेग, वेकोली सीएमडींनी केली प्रत्यक्ष पाहणी। नाशिकमध्ये 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, प्रशासनाकडून परिसरातील भूकंपीय हालचालींवर लक्ष। सोलापुरातल्या बबलाद इथं शाळेच्या छताचं प्लास्टर पडल्यानं विद्यार्थी जखमी। घटनेचे पडसाद सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत। शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रेंची मागणी। पालघरमध्ये विद्यार्थिनींना बस उपलब्ध न झाल्यानं अंधारात पायी प्रवास, पालक वर्गात संतापाची लाट। गोमांस तस्करीवरून हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक, जेजे पोलीस स्टेशन बाहेर बेमुदत उपोषण सुरू। नळबाजार इथं 27 फेब्रुवारीला पकडले होते गोमांस, गुन्हा दाखल होऊन 6 महिने झाले तरी कारवाई नाही, बेमुदत उपोषण करणाऱ्या आंदोलकांचा आरोप। जुहू चौपाटीवर लोकशाही मराठीचा सलग 33 दिवस रियालिटी चेक, मागच्या महिन्याभरापासून कचऱ्याचं साम्राज्य। उमेद आणि मानव विकास योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीत दिरंगाई। धुळ्यातील महिला बचत गटाचा आरोप, चौकशी होत नसल्यानं 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा। पश्चिम रेल्वेचा मुंबई सेंट्रल विभाग करणार तंत्रज्ञानाचा वापर, टीसींचा प्रवाशांशी होणारा संवाद
पारदर्शक ठेवण्यासाठी निर्णय. कर्मचाऱ्यांच्या शरीरावर बॉडी वॉर्न करता येतील असे कॅमेरे आणि काळ्या रंगाचे कोट देण्यात येणार. नंदुरबारमध्ये भर पावसाळ्यातही सातपुडा कोरडा. हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची जीवघेणी पायपीट. नंदुरबारमधील सातपुड्यातील जांगठी आरोग्य केंद्राची दुरावस्था. डॉक्टर्स नर्स गैरहजर. औषधांचाही तुटवडा. जांगठी आरोग्य केंद्रातील गैरव्यवस्थेवर संताप व्यक्त. वाशिमच्या शेलू बाजार परिसरातील संभाजीनगर नागपूर द्रुतगती मार्गावर काटेरी झुडपांचं अतिक्रमण. अपघातांचा धोका वाढला. सात बंगला परिसरातील घटना आहे. एका फूड आउटलेटमध्ये एमआरपी पेक्षा जास्त रक्कम आकारल्याचा आरोप करण्यात येतोय. स्प्राईट 750 ml बॉटलसाठी 35 रुपयांऐवजी 50 रुपये घेतल्याचा ग्राहकाचा दावा आहे. एमआरपी पेक्षा ग्राहकाकडून अधिक पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला. एक बॉटल कितने का था उतना लिख दो, खत्म हो गया कहानी. जो हम लोग लेते हैं वो लिख सकता तो हूँ. वही लिखो, वही लिखने के लिए बोल रहा हूँ मैं, दूसरा लिखने के लिए बोल रहा हूँ. कितना लिखा है आपने उसके ऊपर? 50 लिखा है ना उसके ऊपर. 30 वाली बॉटल 50 में दे रहे हो. हाँ सर लेना मेडिकल दुकान में आप तो मैं मेडिकल की बात नहीं, मैं आपकी बात कर रहा हूँ. पैसा मारा आपको ऑनलाइन, पैसे के टाइम पे आप बोले मैं नहीं मार के दे रहा हूँ उतना. नियोजनासाठी भाजपकडून विशेष तयारी. एसआयआर अभियानाच्या अनुषंगाने झालेली कामे आणि पुढील टप्प्याच्या नियोजनासाठी राज्यात विभागनिहाय 4 महत्त्वपूर्ण बैठकांचं आयोजन. 10वीच्या विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमासाठी क्रांती चौकात आणून मुख्यमंत्र्यांसमोर गर्दी वाढवण्यासाठी त्यांचा वापर केला जाणार. अंबादास दानवेंची भाजपच्या तिरंगा रॅलीवर टीका. देशाला 2047 पर्यंत सन्माननीय राष्ट्र म्हणून टिकवायचं असेल तर नेते निवडण्याच्या पद्धतीत शांततापूर्ण क्रांती घडवण्याची गरज. सोनम वांगचुक यांचं स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन. आपलं कर्ज माफ झालं. गीताचं पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी गीताची निर्मिती. कुडाळ तालुक्यातील गोवेरी म्हारसेवाडी परिसरात गवार रेड्यांचा धुमाकूळ. भातशेती खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.